पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली। 23 जुलैला दुसरी यादी 61,900 शेतकऱ्यांची, 24 जुलैला तिसरी यादी 16,95,000 लाभार्थ्यांची करण्यात आली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। 23,000 शेतकरी कर्जमुक्त, 6,113 खातेदार गॅसवर। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी आता आली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची थेट रक्कम जमा करण्यात येत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो योजनेचा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। पीकच उगवले नाही मग विमा कसा काढणार? पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने विमा भरावा असे आवाहन शासनाकडून वारंवार केले जातात। मात्र बोगस बियाण्यामुळे पीकच उगवले नाही अशा शेतकऱ्यांनी विमा कसा भरावा, शेतकऱ्यांचा सवाल। बाजार समित्यामध्ये चियाच्या दरात पुन्हा तेजी, आवक मात्र नगण्य। 15 दिवसामध्ये प्रति क्विंटल 950 रुपयांची झाली वाढ। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चियाला कमाल 18,950 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला दर। ITR व चारचाकीमुळे 50,000 लाडक्या बहिणी वंचित। कार्यालयामध्ये दररोज 20 ते 30 महिलांचा तक्रारींचा वर्षाव। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। लाभबंद महिलांना लवकरच हप्ते सुरू करण्याची होत आहे मागणी। त्या शेतकऱ्यांनाही मिळणार 50,000 रुपयाऐवजी 2 लाखांची कर्जमाफी। पीक कर्ज फेडीची अट रद्द केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। साखरेचे खाणार त्याला महागात पडणार, किलोचे भाव 50 पार। पावसामध्ये पडलेला खंड आणि केंद्राचा कोटा कपात यामुळे सणासुदीच्या आनंदावर विरजन। आजचे असणारे साखरेचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कर्जमुक्तीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, पालकमंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। पेरलेले नाही उगवले, पीकच करपले, शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद। 85% पेरण्या झाल्याची नोंद, लवकरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ। शासनाने दिलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही। कृषी विभागाने 100% अनुदानावर महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले, मात्र ते उगवलेच नसल्याच्या तक्रारी आल्या। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। रेशन दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात पकडला, सोदेरेजवळ कारवाई। 4,500 किलो तांदूळ आणि टेम्पो केले जप्त। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। कीटकनाशक फवारणी करण्यात निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा। पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे। शेतू केंद्र संचालकांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी। जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण। पीक कर्जमाफीच्या याद्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा। यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम होत आहे जमा। आदिवासींना हक्काचा मिळणार 7/12। पीक कर्जासह कृषी योजनेचा लाभ। वनपट्ट्याधारकांना मुख्य त्यांच्या मालकी हक्काच्या जागी जमिनीची स्वतंत्र महसूल नोंद होणार। वीज बिल थकबाकीतून कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ? राज्य शासनाने केली घोषणा। वीज सेवेतील अडथळेही संपणार। 7.5 HP पर्यंतच्या विद्युत पंपाचे शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्यात येत आहे। 2 लाखांची कर्जमाफी। जिल्ह्यातील 22,000 शेतकरी पात्र। प्रोत्साहनपर अटही अखेर रद्द। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना लाभदायी। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। खरीप पिकांच्या विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरले 1.81 कोटी। सुधारित पीक विमा योजना। विमा काढण्याची मुदत 6 दिवसांमध्ये संपणार। आपल्या पिकांना संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा काढावा। मिशन सुधारचा धक्का। 12,000वर रेशन कार्ड बंद, नवे लाभार्थी समाविष्ट। संसद पद 25,561 कार्डची पडताळणी बाकी, गरजूंनाच मिळणार लाभ। अमरावती जिल्ह्यातील अपडेट।
पैसे मिळाले रे बाबा, शेतकऱ्यांच्या खात्यात विहिरींची थकीत बिल जमा. 2 वर्षापासून शेतकरी कार्यालयामध्ये मारत होते हेलपाटे. ऐन खरीप हंगामामध्ये पैसे आल्याने व्यक्त केले जात आहे समाधान. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. 1582 गावातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ. माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. दिव्यांग वर वधूंचा संसार फुलणार, सरकार 2.5 लाख अनुदान देणार. नव्या संसाराला सरकारचे आर्थिक पाठबळ. वैवाहिक जीवन, आर्थिक धैर्य. एल निनोचे संकट, तरी 14,000 शेतकऱ्यांनीच काढला विमा. विमा काढण्यासाठी 31 जुलैपर्यंत आहे अंतिम मुदत. जालना जिल्ह्यातील 2,47,978 शेतकऱ्यांनी विमेकडे कानाडोळा. जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र, पण ई-केवायसी साठी संकेतस्थळ चालेना. शासनाने याद्या केल्या प्रसिद्ध. तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले त्रस्त. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. कृषी विभागही मदतीला, शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर कडबाकुट्टी व फवारणीसाठी ड्रोन दिले जात आहे. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. भात रोपे वाहून गेली, आता मोफत बियाणांचा आधार. पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे भात रोपे वाहून गेले, तर काही शेतकऱ्यांचे भुईमूग व सोयाबीन बियाणे देखील वाहून गेले. खाद्यतेल आयात खर्चामध्ये 20% वाढ. यंदा 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठणार. भारताच्या खाद्यतेल आयात खर्चामध्ये पहिल्या 8 महिन्यांमध्ये सुमारे 20.2% वाढून वर्ष अखेरीस ते 1.75 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचणार आहे. सहनशील बियाणे शेतीचा आधार. सीड्स ऑफ प्रोग्रेसच्या अहवालातून निष्कर्ष. वाढते तापमान, दीर्घकालीन दुष्काळ व पूर आणि नव्याने उद्भवणाऱ्या कीड रोगामुळे अशा हवामानाशी जुळून घेणारे सहनशील बियाणे शेतीसाठी आवश्यक. राज्यात पावसाचा जोर कायम, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. राज्यात पावसाचा जोर कायम असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये 107 मंडळामध्ये अतिवृष्टीची झाली नोंद. तूर पीक विम्याची थट्टा. 2,000 शेतकऱ्यांना अवघे 890 रुपये. 18 लाखांची तुटपुंजी भरपाई मिळाल्याने शेतकरी झाले आक्रमक. तसे 2 महसूल मंडळे वंचित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. आता बायोमेट्रिक केवायसी अनिवार्य. कर्जमाफी प्रक्रियेमध्ये मोठा बदल. OTPद्वारे आधार पडताळणी बंद. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः हजर राहून बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. 17 मंडळामध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. आमदार राजेश विटेकर यांची माहिती. 2024 मधील प्रलंबित महसूल मंडळापैकी 5 महसूल मंडळांना 37 कोटी रुपयांचा पीक विमा झाला मंजूर. परभणी जिल्ह्यातील अपडेट. मुसळधार पावसाने राज्यात धरणांना जीवनदान. सर्व विभागातील जलसाठ्यामध्ये 53.38% पाणीसाठा उपलब्ध. मात्र मराठवाड्यामध्ये अद्याप चिंते. जिल्ह्यातील 99,000 कर्जमुक्ती शेतकऱ्यांची यादी जाहीर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,276 गावातील एकूण 99,648 पात्र शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ. असे लाड काय कामाचे, मुलांना वाहन देणाऱ्या पालकांकडे दुर्लक्ष. शाळाकाळी मुलांच्या हातामध्ये सुसाट दुचाकी, पालक अद्याप कारवाईपासून दूर. 4 लाख हेक्टरवरील सोयाबीन बाजरीची दुबार पेरणी टळली. जिल्ह्यातील दमदार पावसामुळे शेतकऱ्यावरील संकट झाले दूर. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जुलैच्या पावसाने खरीपाला मिळाला दिलासा. 80% पेरण्या पूर्णत्वाकडे. जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिला होता, मात्र आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये खरीपाच्या जवळपास 80% पेरण्या पूर्ण झाल्या आहे.
राज्यातील 3 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित. विशेष भूधारणा गटातील शेतकऱ्यांचे वर्गीकरण रखडले. परिणामी फार्मर आयडी विना कर्जमाफीसह पीक विमा आणि विविध कृषी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. इंटरनेट नसतानाही आता करता येणार UPI पेमेंट. राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.